मी तुमची चिऊ. तर आज मी चालले येडा विके दादाच्या ओपनिंग साठी आणि आता मी निघले इथून, आमच्या इथून मुंबईवरून निघले मी, बघू शकता. आणि मला काही ट्रॅव्हलिंगचं जास्त काही माहिती नाही म्हणून मी माझ्यासोबत माझ्या दीदीला घेऊन आले. तर आता आपण चाललोय तिथं, आम्ही दोघीच चाललोय फक्त. आणि मम्मीने मला कशी परमिशन दिली मला माहिती नाही, कारण की विके दादाचा आणि माझा बॉन्ड खूप चांगला आहे ना, म्हणून मम्मी बोलली का दादाच्या भरोश्यावरती तुला पाठवते. तर आता आम्ही निघलोय. तर आता मी तुम्हाला भेटते डायरेक्ट कॅब नाही तर गाडीमध्ये बसून, कारण की मी लय जास्त थकले शिड्या वगैरे चढून चढून. चला भेटू. आता आम्ही बसलोय गाडीत आणि आम्ही आता इथून डायरेक्ट जाऊ पुणे स्टेशनला. लय लोकांना असं गैरसमज होतो का मी पुण्याची आहे, तर मी पुण्याची नाही काहीच. माझं पुण्याला कधी कधी येणं जाणं असतं ह्याचा अर्थ असं नाही का मी पुण्याला राहते. मी राहते मुंबईला, पण काही माझं असं कधी ओपनिंग असली किंवा कुणाला भेटायचं वगैरे असलं किंवा कुठे जायचं असलं तेव्हाच मी पुण्याला येते. तर तुमच्या डोक्यातून हा विचार काढून टाका का मी पुण्याची. तिची आता चालू आहे गेम, बघू शकता, खेळते कॅन्डी क्रश. अँड्रॉइड वाल्यांची लय मजा असते. खरंच अँड्रॉइड वाले दिवसभर मोबाईल वापरू द्या तरी त्यांच्या मोबाईलची चार्जिंग कधी संपत नाही. आणि आम्ही गरीब आयफोन वाले, आमची लगेच चार्जिंग उतरते, म्हणून भोगदा आला. दिसत नाही. आता एवढा मोठा चिप्स घेतलाय खायला, दीदीने घेतली फ्रुटी. अर्ध्या रस्ता तिथं गाडी थांबवलेली. तर आता लय जास्त ऊन आहे इथं बाबा, माझं तर जीवावर आलाय. आता मी तुम्हाला सांगू नाही शकत. कधीपासून आम्ही गाडीत बसलोय, अजून आम्हाला जायला 1 तास आहे आणि मी भोंग्या आणि आता काय 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 बोलते मला समजत नाही. आता आम्ही आलोय पुणे स्टेशनवरती आणि आता दादा इथे कुणाला पाठवते मला नाही माहिती. आणि एक माणूस माझ्यावर लय विचित्र नजरेने बघतोय. आता जरासा टचअप करते. आम्ही बसले आता ओलामध्ये आणि इथून आम्ही डायरेक्ट जाऊ आता ऑर्बिट मॉल जवळ. मला इकडच्या लोकेशनचं नाव वगैरे काही जास्त माहिती पण नाही आहे, पण आम्ही आता तिथं चाललोय. आणि आता जरासा टचअप करते मी. सुंदर दिखना भी बनता है ना गाइस, इस वजह से. तिची फिरते ह्याच कपड्यांवरती आणि मी बघितलंच नाही माझ्या कपड्याला टॅग तसाच आहे, बघू शकता. पैशाचा टॅग तसाच आहे कपड्याला, अजून काढलाच नाही. आणि आता माझं लक्ष गेलं अचानक. बरं झालं कुणी बघितलं नाही तर बोलले असते मला. आता आम्ही आलोय, बघू शकता सगळेजण आता बाहेर चालले का आता माझी दीदीला असते इथं खायला म्हणून. लाज वाटते. आता समजून घ्या. बघा विके दादानी एवढं सगळं आणून ठेवलं, आता हे खायचं कधी काय करायचं कधी कायच समजत नाही मला. तर बघू आता, मला तर नाही वाटत एवढं मला संपणार आहे का आता ट्रॅव्हलिंग केली आहे म्हणून. आणि आता इथं रामभाऊ पण आहे, विके दादा पण आहेत, अजून त्यांचे अजून मित्र पण आहेत, त्यांचे भाऊ वगैरे पण आहेत. तर आता आम्ही इथून डायरेक्ट त्यांच्या इथंच जाऊ तयारी करायला. बघू तुम्हाला सांगते. आलोय आता. विके दादा जरा कामात येत व्यस्त आता, बघू शकता. व्यस्त नाहीये मी, मस्त. आता इथं आलोय, आता जाऊ घरी दादाच्या आणि बघू तयारी वगैरे करू. डायरेक्ट तयारी केली, तुम्हाला मी दाखवायचं विसरली कारण की मला थोडीशी लाज वाटत होती. आणि आता बघू शकता सगळे तयार झालेत. हाय बोला. हाय. आमची वहिनी बघू शकता आणि दीदी. हाय. ओ वहिनी, हाय. किती छान दिसता तुम्ही. किती छान दिसता. माझी पण तयारी. आता आम्ही निघू आणि मग निघल्यावर तुम्हाला दाखवते. आता मी लाजणार नाही मला असं वाटतंय, पण मला माहिती आहे मी लाजेन. बघू शकता आता झाली आमची तयारी. आमच्या मॅडम पण आल्या आहेत, मॅडम बघू शकता. आणि आपला दादा वहिनी सगळेजण तयार झाले, सगळेजण खूप भारी. तर चॅनलला
सबस्क्राईब करा आणि शेअर करा, सगळं करा. माझ्या आया बहिणी आहेत बाजूला बघा, सगळे भारी भारी दिसायला लागले. 5,000चा मेकअप गेलाय. इकडं कोण आलंय? काय नाही. हे बघा दादा कसं लहान पोरी बी जीव लावतात माझ्यावर, मोठ्या किती लावत असेल. छोट्या पोरी जीव लावतात, मोठ्या किती लावतात. चला आता फोटोशूट वगैरे चाललाय, तुम्ही बघू शकता. इथं खूप जण आलेत आणि इथं पण बघू शकता काय चालू आहे. सगळ्यांचे फोटोशूटच चालू आहे. आणि हम गरीब बघू शकता. काय खतम नाही होता, दुःख खतमच झालेलं आहे, पण तुम्हाला वाईट वाटतंय. आणि बघू शकता इथं आपल्या काकू, इथं लय जरा ना सिरियस टॉक्स चालू आहे. आम्ही तुम्हाला सांगू नाही शकत एवढ्या सिरियस टॉक्स चालू आहे. दणका बघू शकता तुम्ही. करा बरं एकदा. मग पोरांनो कसा आहे सोनाचा दणका 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 धरू का तुला बाय. बघू शकता आपल्या आई. बोला ना तुम्ही काहीतरी. किती बघा इकडे सोनं भेटली, या मुली भेटल्या, सगळे दिवसाला आलो आशा आम्ही. भेटले सोन्याचा तर दणका बघितला तुम्ही. दणका 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 यांचा यस केला दणका दणका बघा. काय नाही बोलली, गेली बाई पळून. काय नाही बोलली गेली बाहेर पडून. हा. काय नाही बोलली गेली बाहेर पडून. कसं हिचा दणका आहे. माझा दणका लय जास्त बेकार विषय तुमचा. बघू शकता दादा आपला. कसं आहे तुम्ही व्यस्त किती आहेत दिसायला ना? अरे लय व्यस्त आहे, लय. ते एसके मावशीने येड पळवून टाकलंय येऊन. काय सांगू तुम्हाला. थांबा मावशी, इकडं एकेकाला आता पाटी पेन्सिल घेऊन थांबवतो. इकडं थांबा, सावधान मध्ये थांबा. हा आता व्हिडिओ काढायचा छान मध्ये. हा काही जेवढी पण पुण्याची पब्लिक आहे, तुम्हाला जर इकडे कपडे खरेदी करायचे असेल तर आपल्या भावाने दुकान टाकलंय रिंगस्टार कलेक्शन. नक्की इथं एकदा या विश्वासवाडीला आणि शॉपिंग करून जा. नक्की व्हिजिट करा. छोटा मोठा काय बघू शकता. इथं चालली आमची पेट पूजा. कसं काय विषय. या खायला या खायला या खायला चिप्स या खायला. गपचूप गपचूप. कसं वाटतंय तुम्हाला. छान वाटतंय, किती छान वाटतंय. लय छान वाटतंय, गोड वाटतं गोड. ही कशी वाटली तुम्हाला ते सांगा मला. असं काय असतं. छान असतं, सुंदर असतं, अप्रतिम असतं. या म्हणलं मग फिंगर चिप्स खायला. तुम्हाला कशी वाटली मी मला सांगा आता. आता लेत म्हणलं कशी वाटणार सांगा फॅन लोकांना. तर का लेक आहे माझी मुलगी आहे, मुलगी. कशी वाटली बघा. छान वाटते ना. योगा यस छान वाटतं का नाही. सांगा लवकर आम्ही तर फ्राईज खातो. सगळ्यांचं झालंय खाऊन, आता आमचं चाललंय खायचं. आणि इथं खूप जास्त आवाज येतोय म्हणून तुम्हाला ब्लॉग मध्ये माझा आवाज एवढा क्लिअर नसेल येत, पण ठीक ठीक येत असेल. त्या दोघांना सोबत घेऊन बसून कुठेतरी, त्या दोघांना सोबत घेऊन कुठेतरी पिऊ. चिव माझ्या घरात आहे पिऊ. त्या दोघांना सोबत घेऊन कुठेतरी बसून पिऊ. हात सटकला इथं दोन पटके पडले. नवीन बुजगावनं बघू शकता कसं दिसतंय. बुजगावनं बघू शकता. लपू नका आता. हम अन्ना है, हम इडली वाला है. हमारे इडली पे आओ. हमारे दुकान पे आओ. इडली पे आओ. इडली पे आओ. वहिनी कौन सा इडली है तुम्हारा. ये माझा फोन आला. फोन दे. आपको कौन पसंद आई बताओ मेरे को. माऊ वर्सेस प्रदू. बता ना. तुम्हाला काय वाटतंय कोण आवडेल.
स्वतः मामा इडलीवाला आपल्याकडे आला आहे प्रिन्शू, छोटा छोटा. बघू शकता किती क्यूट आहे हो. कसं दिसतोय सांगा. काय बघतोय कोणी? ब्लॉग चालू आहे बाबा. नाही जा सॉरी. तू आल्यापासून मला तुझ्या एडिटरला काढायला नाव सांग तुझं. छोटा बिके. चला जायचंय तू जाऊ नये नाही माझा ब्लॉग कसा अर्धा होतोय आणि हे बघून तुम्हालाच नाही मला पण खूप जास्त दुःख होतंय, पण मी काय करू नाही शकत. कारण की पहिली गोष्ट तर माझ्या लक्षातच नाही राहते ब्लॉग नावाची कुठली गोष्ट असते आणि ते मी काढते म्हणून. बाकी काय नाही, सगळं ब्लॉग मी असंच कंटाळून घालवलाय. पण तुम्ही कंटाळू नका, कारण की आम्ही आता चाललोय जेवायला आणि जेवायला सगळेजण असतील तर मी तुम्हाला तिथं पण दाखवते का कोण आहे म्हणून, काय म्हणून, आम्ही काय खाणार काय करणार तुम्हाला सगळं दाखवते. फक्त बघत राहा. पण भाव मोठ्या भावाचं भाऊ. तर आता आम्ही आले जेवायला. तुम्ही बघू शकता जेवायला चिकन बिर्याणी, बटर चिकन चिकन बटर चिकन सगळं एकच असतं. इकडं बघ. दिसतंय. आणि आपला बाबू रडतोय आता. प्रिशी काय रे? बस तर त्याला लिंबू दे फिरू दे. आणि आता बघा तो कसा लिंबू खायला डायरेक्ट. खाऊ ना बाबू, हे दे खाऊ ना. खाने दो ना.